आज एका फोटो आणि व्हिडिओसाठी अशी काही यंत्रणा लावायला लागली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शिर्या आणि आज आपण लयच आनंदात होतो कारण आज आपला हॅपी बर्थडे होता. त्यामुळे आज जरा सकाळी लवकर उठूनच देवाला निघालो. मारुतीला निघालेलो तेवढ्यात मध्ये रोह्या घाट पडला. मग लागलीच त्याला पण गाडीवर बसवला आणि ह्याला मारुतीरायाचं दर्शन घेऊन गेलो राम मंदिरात. राम मंदिरात दत्त मंदिरातून डायरेक्ट स्वामी समर्थांच्या मठात. शेवटी एकदाशी सगळे देव करून गेलो डायरेक्ट चहा प्यायला. चहा पिऊन गेलो तो संकलनावर फोटो काढायला, पण तिथं मसारांना पावताना बघून लयच वाईट वाटायला लागलं. वाईट याच गोष्टीचं वाटतं की ती बिचारा मुक्का जनावर एवढं जड असून सुद्धा पावता येतंय आणि इथं आम्हाला हात पाय असून सुद्धा आम्हाला पावता येत नाही. आणि त्यात पाऊस असा अचानक आला की डायरेक्ट काय पावसानं झोडपूनच काढला. आपण तर काय झाड हुडकलं, पण यांना काय गाड्या काढायला टाइम गेला. त्यामुळे पावसाने यांना तर काय पाक पिचवून सोडला. तिथनं घरी येऊन आवरून पत्रिका घेऊन निघालो शूटला, कारण आठवडा झाला आपल्याकडे पत्रिका येऊन पडल्यात, पण आपल्याला शूट काय मारायला जमतच नव्हता. अहो कसा शूट मारायचा, कारण पावसा पाण्यात दिवस चालू असल्यामुळे काय पत्रिका पण बाहेर काढून चालत नाही. त्या तिथनं घरी जाऊन निवांत देणार होतो आणून तेवढ्याच कॉलेजमधल्या जोडदारांचा कॉल आला. म्हणले जरा गावात बर्थडे करायचा आहे. तिथनं तो वाढदिवस साजरा करून गेलो डायरेक्ट कडेपूरला, कारण आपल्याला एक काम पण होतं आणि भुका पण लागलेल्या. संध्याकाळी आवरून गेलो होतो गावात, कारण कराड मधल्या जोडदारांचा कॉल आलेला आहे. म्हणली जरा गावात वाढदिवस साजरा करायचा आहे. आणि संकलनाच्या स्पीचवर लाईट बीट काही नसल्यामुळे हिने डायरेक्ट गाड्यांच्या लाईट लावल्या. तिथनं परत हे वाढदिवस साजरा करून गेलो तो डायरेक्ट व्यापूरला, कारण आपल्याला एक काम पण होतं आणि गणेश महाराजांच्या तिथं पण वाढदिवस साजरा करायचा होता. गणेश महाराजांच्या तिथं वाढदिवस साजरा करून आम्ही निघालो डायरेक्ट घरी निघालेलो तेवढ्या जोडदारांचं कॉल आलं. म्हणजे डायरेक्ट त्यांच्या बेकरीत आहे, तिथं वाढदिवस साजरा करूनच घरी जा डायरेक्ट. आता तो वाढदिवस साजरा करून डायरेक्ट गेलो घरी. आणि पुन्हा येतो तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला एवढ्या वेळात वेळ काढून माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चला इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि कोणाच्या मेसेजचे किंवा स्टोरीचा रिप्लाय द्यायला जमला नसेल तर खरंच मनापासून मी माफी मागतो.